दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नांना दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक IPS शशिकांत शिंदे. नक्षलवाद्यांच्या तावडीतून लोकांची सुटका असो किंवा मोठ्या प्रमाणात RDX जप्त करण्याची धाडसी कारवाई, भिवंडीतील दंगलीच्या तणावपूर्ण वातावरणात शांतता प्रस्थापित करणं असो किंवा हाजी मलंग उरूस सारख्या संवेदनशील प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्था राखणं असो, या प्रत्येक आव्हानात्मक प्रसंगात धैर्य, संयम आणि नेतृत्व दाखवणारं व्यक्तिमत्व म्हणजे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक IPS शशिकांत शिंदे. लोकाभिमुख पोलिसिंगची संकल्पना प्रत्यक्षात उतरवत जनतेचा विश्वास जपणारं आणि पोलीस दलाला नवी दिशा देणारं हे नेतृत्व. त्यांच्या कारकिर्दीतील प्रेरणादायी अनुभव, संघर्ष आणि यशोगाथा आपल्याला प्रेरणा देतं. त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, एकदा एक पांथस्थ रस्त्यानं जात होता. त्याला एक वृद्ध गृहस्थ भेटले. पांथस्थ म्हणाला, दादा, हा रस्ता कुठे जातो? गृहस्थांनी विचारलं, तुम्हाला कुठे जायचंय? पांथस्थ म्हणाला, मला माहिती नाही. त्यावर वृद्ध गृहस्थांनी उत्तर दिलं, तुम्हाला माहितीच नाही कुठे जायचं तर मग कुठेही जा, त्यानं काय फरक पडणार आहे? आयुष्याचं सुद्धा असंच आहे. तुम्हाला रस्ता माहिती असला पाहिजे, मार्ग माहिती असला पाहिजे, तुमचं ध्येय तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्हाला कुठं जायचंय, काय करायचंय. असाच ध्येयाचा, जिद्दीचा प्रवास करणारे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक IPS शशिकांत शिंदे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. आमंत्रित करते IPS शशिकांत शिंदे यांना. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. बसा. मंडळी, मी आता म्हणाले तसं शिंदे सरांचा प्रवास आहे ध्येयाचा, जिद्दीचा, कर्तृत्वाचा, संयमाचा. त्यांचा कार्यभाग खूप मोठा आहे, कार्यकर्तृत्व खूपच मोठं आहे. कसा आहे हा सगळा प्रवास? आव्हानांशी त्यांनी कसा केला सामना? चला जाणून घेऊया. सर, पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली आणि आपण ह्या क्षेत्राकडे यावं ही प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? पोलीस खात्यामध्ये येण्यापूर्वी थोडं मला माझा प्रवासाची सुरुवात सांगणं फारच महत्त्वाचं वाटतं. तसं माझं गाव खंडोबाची पाली, सातारा, जे कराडमध्ये आहे. लहान मी असतानाच माझे वडील गेले. माझं वय अंदाजे 10 वर्षाचं असेल. आणि माझी आई सुलोचनाबाई ही अत्यंत खंबीर आणि प्रामाणिक होती. खरं पाहिलं तर तिचा आशीर्वाद, तिची शिकवण हीच माझी मूळ सुरुवात आहे. वडील गेल्यानंतर मी तिला त्या वर्षामध्ये सांगितलं की तू घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. किती छान. माझी आई तशी शिकलेली नव्हती, परंतु फार इंटेलिजंट होती. तिचा जो सांगण्याची पद्धत, तिची जी तळमळ, तिची मेहनत, आणि ह्यामुळे मला वाटलं की जीवनात काहीतरी करायला पाहिजे. आणि जो माझा परिसर होता तो खेरवाडीचा परिसर होता. दिवसा ढवळ्या, मारामाऱ्या, गुंडगर्दी अशा परिसरामध्ये मी मोठा होत गेलो. आणि मग मला एक प्रकारची माझ्या मनामध्ये चिड निर्माण झाली की खरोखर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. नशीब एवढं चांगलं होतं, मेहनत एवढी होती की मला नॅशनलाइज बँकेत नोकरी मिळाली. अच्छा. शरीर कमवण्याची इच्छा असल्यामुळे मी व्यायाम वगैरे चांगला करायचो, बॉक्सर होतो. पण मला बँकेमध्ये कधी रसच राहिला नाही. मला व्हायचं होतं पोलीस ऑफिसर. आणि मी बँकेत ऑफिसर झालो. आणि ज्या दिवशी बँकेत ऑफिसर झालो त्या दिवशी मी सब इन्स्पेक्टर पण झालो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे जे सर होते पुजारी, त्यांनी मला पहिल्यांदा महालक्ष्मी स्त्रीला उतरवलं आणि मी पहिलं बक्षीस पटकावलं.
त्या वेळेला एक घटना अशी झाली आणि ह्या माझ्या मनावर एक मोठा परिणाम झाला. ही गुंडागर्दी कितपर चालणार आणि फक्त शरीर कमवून चालणार नाही, तर कायद्याचं रक्षक व्हायला पाहिजे. क्या बात आणि है. मी ठरवलं की पोलीस ऑफिसर व्हायचंच. त्या दिवसापासून पहिल्यांदा व्यायाम सोडून दिला आणि मी माझी तयारी सुरू केली. गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये मी लॉ करत होतो आणि मी बऱ्याच वेळेला प्रयत्न करून 1-2 प्रयत्न झाल्यानंतर होईना. माझा एक जवळचा मित्र कॉलेजचा होता, तू एवढ्या परीक्षा पास करतोस, आतापर्यंत तू ग्रॅज्युएशन, मी पूर्ण लॉचं शिक्षण पूर्ण करत आलो, PSI सुद्धा कसा काय होत नाही. 1-2 पुस्तकं वाचून होत नाही. डीप अभ्यास करावा लागतो, फार मेहनत करावी लागते. नेमकं त्यासाठी काय काय करावं, ज्याप्रमाणे सब इन्स्पेक्टर होण्यासाठी मी पहिलवान होतो, बॉडी बिल्डर होतो, बऱ्याच त्याला होतं, त्यामुळे पळणं मला तेवढं अडचणीचं होतं. पण मी इतकं प्रयत्न केले की आपल्याला सांगतो 200 पैकी 150 मार्क मला त्याच्यात मिळाले क्या बात है. आणि मी सब इन्स्पेक्टर झालो. ज्या दिवशी सब इन्स्पेक्टर झालो त्या दिवशी मी बँकेत ऑफिसर झालो. माझ्यासमोर प्रश्न होता की बँकेत राहायचं की ह्याच सब इन्स्पेक्टर व्हायचं. हा. पण माझं जे ध्येय होतं, माझं जे स्वप्न होतं, आणि मी सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन केलं. 1983 ची माझी बॅच. ज्या बॅचमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, ज्याचं विजय साळसकरांचं नाव घेतलं जातं, हे सगळे माझे बॅचमेट आहेत. अच्छा. परंतु त्याच वेळेला मी त्याच्यावर समाधानी नव्हतो. मला आणखी काहीतरी करायचं होतं. ही तात्पुरती मिळालेली नव्हती आणि नेमक्या येत्या 4 महिन्यामध्येच मी डायरेक्ट DYSP म्हणून महाराष्ट्रात निवडून आलो आणि माझी एकदम कलाटणी सब इन्स्पेक्टर पासून DYSP पर्यंत झाली. आपण जर सतत प्रयत्न केला, आपण जर विचार केला, माणूस विचार दोनदा करतो, एक आपल्या मनात करतो आणि एक प्रत्यक्षात करतो. आणि माझ्या ठरल्याप्रमाणे मी पोलीस ऑफिसर झालो. मला एक जे मला व्हायचं होतं ते मिळवलं. तुमच्या कारकिर्दीचा हा प्रवास खरोखर खूप थ्रिलिंग आहे. माझा आणखीन एक महत्वाचा प्रश्न मला असा तुम्हाला विचारायचा वाटतो की तुम्ही लोकाभिमुख पोलिसिंगला खूप महत्व दिलं, तर नेमकी ती संकल्पना काय आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? पोलीस ऑफिसर हा जनतेमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. जर तुम्ही फक्त पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिलात, ऑफिसमध्ये बसून राहिलात, तर जनमानसाशी तुमचा संपर्क येणार नाही. त्यासाठी विविध लोकांमध्ये तुम्ही पोहोचलं पाहिजे. लोकाभिमुख पोलिसिंग म्हणजे जनता आणि पोलीस यांचा जर संपर्क दाट राहिला तर गुन्हेगारीवर चांगल्या तऱ्हेने नियंत्रण करता येईल. याचा मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा अनुभव आला. उदाहरणार्थ रिक्षा आहेत, रिक्षावाल्यांचा एक गट असतो, डॉक्टर्स आहेत, प्लंबर्स आहेत, शाळेतील विविध विद्यार्थी आहेत. अशा विविध घटकांकडे तुम्ही स्वतःहून अप्रोच व्हायला पाहिजे. आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला सांगतो, मी वागळे स्टेटला असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून गडचिरोलीतून बदली झाल्यानंतर तिथे आलो आणि सहज एक मला इन्फॉर्मेशन आली की एका स्त्रीचा खून झालेला आहे. व्हिजिट केलं तर गर्दी जमलेली होती. कुठल्याही खून झाल्यानंतर पहिल्यांदा बॉडी ओळखायला पाहिजे, हा खून कसा झाला, हा कोण आहे. आणि तेवढ्यामध्ये मी विचार करत असताना माझा जो लोकाभिमुख पोलिसिंग जे आहे त्यात एक बाई पुढे आल्या, साहेब मी या बाईला ओळखते. उदाहरण या ठिकाणी मला एवढं सांगतं, विविध गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जर काय गरज असेल तर लोकाभिमुख पोलिसिंग, भिवंडी सारख्या ठिकाणी सुद्धा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडताय लोकाभिमुख पोलिसिंगचा. पण आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत रहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत माजी विशेष पोलीस महानिरीक्षक IPS शशिकांत शिंदे यांच्याशी. सर, लोकाभिमुख पोलिसिंगचा हा तुमचा विषय तुम्ही कसा हाताळला हे तर लक्षात आलं, परंतु ज्या वेळेला गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या तावडीतून तुम्ही अनेक सामान्य लोकांना सोडवलं, त्यावेळेचा अनुभव कसा होता? ती कामगिरी तुम्ही कशी केली? नक्षलवाद हा जर आपण पाहिलं तर फार नक्षलबारी गावापासूनचा इतिहास बघावा लागेल. आपल्या गडचिरोलीमध्ये सन 1989चा पिरियड होता आणि मोठ्या प्रमाणात ही चळवळ जोरात चालू झालेली होती. पोलिसांवर हमले व्हायचे, पोलिसांच्या गाड्या उडवल्या जायच्या आणि अशा परिस्थितीमधून तेथील धर्मराव बाबा आत्राम यांना त्यांनी पकडलेलं होतं, ताब्यात घेतलेलं होतं आणि ही फार मोठी चळवळ होती. फार मोठं चॅलेंज आमच्या पोलीसवाल्यांच्या समोर होतं. आणि नुकतीच माझी त्या ठिकाणी 1 मे 1990 रोजी माझी बदली झाली. मी त्या ठिकाणी हजर झालो. त्या ठिकाणी जेव्हा मी गेलो तेव्हा युद्ध सदृश परिस्थिती ज्याला आपण म्हणतो ती निर्माण की झाली. जवळजवळ 17 कंपन्या वगैरे. पण या ठिकाणी जर कशाची गरज असेल तर हिम्मत, शांत डोकं, ॲनालिसिस, इन्फॉर्मेशन, त्यावेळेचे आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं, प्रत्येक गावागावामध्ये जाऊन सर्च ऑपरेशन,
गावांना भेटी देणं, या सगळ्या गोष्टी आम्ही इतक्या जोरदार चालवल्या की शेवटी त्यांना सोडावं लागलं. त्यावेळेला तुम्ही नक्की कारवाई कशा पद्धतीने केली ते थोडक्यात सांगा. ह्याच्यामध्ये मॅडम सगळ्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक गावागावांना भेटी द्याव्या लागतात, लोकांच्या मिटिंगा घ्याव्या लागतात, पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात करावं लागतं. सहज लोक पुढे येत नाहीत, कारण त्या ठिकाणचा जो रॉबिनहूड ॲटिट्यूड जो नक्षलवाद्यांचा आहे, तर लोक आम्हाला जेवून मिळत नाहीत, कारण बातमीदाराची खून होतात. यासाठी जर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर आम्हाला गोरिला वॉरफेअर म्हणतो आपण, ते गोरिला वॉरफेअर आहे. या ठिकाणी ओपन ॲक्टिव्हिटी करणं हे एवढं इझी नसतं. त्याचबरोबर आम्ही हे सगळं ऑपरेशन करत असताना आमचे कितीतरी पोलीसवाले बलिदान त्यांचे गेलेले आहे. 11 शिपाई पेरीमिलीला त्या ठिकाणी चालले होते, दिवाळीचा सण होता आणि गाडी उडवली गेली आणि 11 शिपाई गेले. खरं पाहिलं तर त्या रस्त्याने मी, माझी मिसेस आणि 2 मुलं आम्ही जाणार होतो. सडन काही मला इन्फॉर्मेशन आली, एका बाजूला जायचे दुसऱ्या बाजूला गेलो आणि माझे 11 शिपाई गेले. त्याच्यामधल्या पहिला आरोपी जेव्हा आम्ही पकडला तेव्हा आम्हाला त्यावेळेस 10 नोव्हेंबरची तारीख होती, माझा जन्मदिवस होता त्या दिवशी. मला अजूनही आठवतं की जेव्हा मी रात्रीच्या वेळेला तिथपर्यंत पोहोचलो आणि ते सर्व माझे सहकारी जे मृत्युमुखी पडलेले बघितले, एक मनामध्ये चीड निर्माण झाली. त्याच्यानंतर आम्ही कठोरपणे एकदम रिगरसली आम्ही ऑपरेशन्स केले आणि पहिल्याच रात्री 11 तारखेला आम्ही पहाटे 3 वाजता पहिला आरोपी पकडला. त्या गावात आम्ही कुडकेली नावाचं गाव होतं, तिथे आम्ही सिक्रेटली गेलो आणि मी तसंही माझे हिरवे कपडे वगैरे मला फार पसंत व्हायचे. मी आतमध्ये गेलो आणि लाल सलाम म्हणून केल्यानंतर त्याला वाटलं आपलाच कोणीतरी सहकारी आहे आणि त्याने मला लाल सलाम केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झडप घातली. झडप घातल्यानंतर तो असा कडकडीत माणूस, पण तो इतका मजबूत होता की त्याला पकडण्यासाठी आणखी 3-4 लोकांची गरज लागली आणि त्याला आम्ही ताब्यात घेतला. त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 18 लोकांना पकडलं. बरेच जे काय कारण तो पकडला गेल्यामुळे बरीच माहिती मिळाली आहे. प्रत्यक्ष नक्षलवादी लोकांशी सामना करण्याचं मोठं धाडस सरांनी केलेलं दिसतंय. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. बघत रहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. सर, भिवंडीमध्ये ज्या वेळेला दंगल झाली त्या दंगलीच्या वेळेला सुद्धा तुम्ही शांतता सुव्यवस्था राखावी म्हणून खूप वेगळ्या पद्धतीची पावलं उचलली. त्याबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल. 1999च्या दरम्यान माझी भिवंडीमध्ये पोस्टिंग झाली. मला एक प्रकारे आनंदच झाला. भिवंडी म्हणजे तसं फार चार्मिंग प्लेस नाही, सेन्सिटिव्ह एरिया, सेन्सिटिव्ह आहे. तिथला अधिकारी सहसा तिथे नोकरीला जाताना विचार करतात काय होईल. मला यासाठी आनंद झाला की मी ज्या वेळेला 1993ला गडचिरोलीतून मुंबईला ठाण्याला आलो त्यावेळेला मला त्या ठिकाणी काम करण्याचा एक अनुभव मिळालेला होता आणि त्याचा परिणाम मला मी ज्यावेळेला तिथे DCP म्हणून गेलो आणि मी खरोखर या ठिकाणी फार अत्यंत प्रोएक्टिव्ह पोलिसिंग ज्याला आपण म्हणतो की त्या एरियातल्या प्रत्येकाला बोलवणं, गल्ली बोलावून फिरणं, 24 तास लोकांशी संपर्क ठेवणं, लाठी ड्रिल, लोकांमध्ये फिरणं, या सगळ्या गोष्टीतून झालं असं की लोकसंपर्क जोरदार वाढत गेला. त्यानंतर आमच्या पोलीस खात्यामध्ये NC ज्याला आपण नॉन कॉग्निजेबल गुन्हा म्हणतो, हा नॉन कॉग्निजेबल गुन्ह्याकडे जास्त लक्ष दिलं. मी ज्यावेळेला ट्रेनिंगमध्ये जॉईन झालो आणि साताऱ्याला पोलीस उपाधीक्षक म्हणून प्रोबेशनरी DYSP होतो, त्यावेळेला महाराष्ट्रात अत्यंत गाजलेले पोलीस ऑफिसर जोग साहेब हे त्यावेळेला व्हिजिटला आले होते. अच्छा. सूर्यकांत जोग हे आपल्या महाराष्ट्रातलं एक फार मोठं नाव आहे आणि मी प्रोफेशनल होतो आणि त्यांनी कराड पोलीस स्टेशनला भेट दिली आणि भेटी दरम्यान त्यांनी विचारलं की NC दाखल केल्यानंतर तुम्ही काय करता. आता पोलीस ऑफिसरला प्रश्न पडला, NC म्हणजे नॉन कॉग्निजेबल, त्यात काय करणार. पण तेच मी लक्षात ठेवलं, नॉन कॉग्निजेबल गुन्ह्याला जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर पुढे गुन्हा होणारच नाही. हा सगळ्यात मोठा पूर्व तयारी केली गुन्हा होऊ नये. आणि खरोखर सांगतो तुम्हाला, आमच्या एरियातल्या केसेस कमी झाल्या. ठाण्यापासून भिवंडीला जायला जवळजवळ 2 तास मला लागले पोचायला. तो पिरियड मी 20 मिनिटाचा केला आणि हे विजिबल पोलिसिंग जेव्हा मी केलं तर भिवंडीमध्ये चर्चा सुरू झाली की हा कोण माणूस आलेला आहे जो 20 मिनिटामध्ये आपलं पोलिसिंग करतो. त्यामध्ये माझे एक पोलीस इन्स्पेक्टर दिलीप शिंदे म्हणून होते, ज्यांची आज मला खरोखर आठवण येते. त्याने मला फार चांगलं सपोर्ट केला. तुम्ही एकटे काय करू शकत नाही, इट्स अ टीम. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यामुळे जनतेमध्ये चांगलं नाव झालं. विविध कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले. अशीच एक कारवाई तुम्ही RDX जप्त करताना केली. खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही RDX जप्त केलं. त्यावेळेची कारवाई कशी केली? तो 1993चा काळ होता.
मी नुकताच भिवंडी गडचिरोलीतून ठाणा पोलीस कमिशनरेटून आला होतो. रात्री पहाटेच्या दरम्यान एक 4-4:30च्या दरम्यान मला माहिती झालं की नागला बंदरमध्ये RDX मिळालं. मला प्रश्न पडला कारण मी येऊन 10 दिवस पण झाले नव्हते की आपल्याकडे बंदर कुठे आहे म्हणून. आणि तो कापूरवाडी पोलीस स्टेशनच्या एरियातला तो परिसर होता. हो. नागला बंदर हे कापूरवाडीच्या हद्दीमध्ये असं एक ओढा होता, छोटासा ओढा. आणि त्या ठिकाणी मग मी पहाटे भेट दिली. तर त्या ठिकाणी एक गोण ज्याला म्हणतो, त्या गोणीमध्ये असं काळ्यासारखं वस्तू होती. आम्हाला वाटलं, लोकांनी ज्यांनी सांगितलं त्यांना वाटलं चरस वगैरे काय असावा. पण नंतर त्याची शहानिशा करण्यात आल्यानंतर ती निघालं, RDX निघालं. त्याच्यावर बरीच न्यूज झाली, प्रसिद्धी झाली. पण बाकी सगळे गेल्यानंतर मी हा विचार केला की एक गोण जर त्या अर्थी मिळाली, म्हणजे आम्ही सर्च ऑपरेशन इतकं मजबूत होतं की लोकांना शेवटी ते RDX पाण्यामध्ये डुबवून ठेवावं लागलं. आणि मग मी माझ्या एरियामध्ये जे चांगले पोहणारे होते मुलं, कारण तुम्हाला माहिती आहे की खाडीच्या जवळ राहतात ती माणसं, पाण्याच्या मध्ये खोलपर्यंत जातात. पोलीसवाल्यांमध्ये पोहणारे शोधले, काही पाणबुडे बोलवले. आणि मी विचार केला की इथे आणखीन काही असण्याची शक्यता आहे. आणि तो पूर्ण एरिया सर्च करण्यात आला. सर्च करताना 1 गोण 2 गोण असं म्हणता म्हणता 59 गोणी मिळाल्या. आणि तो जवळजवळ 20 कोटी रुपयाचा RDX शोधलं. नंतर माझी त्यात साक्ष झाली वगैरे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये परत एक गोष्ट येते की जनतेचा तुमच्याशी असलेला संबंध, तुम्ही लोकांपर्यंत जाणं आणि योग्य टॅलेंट शोधणं. सर, यात तुमच्या सगळ्या प्रवासात एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की तुमच्या वाट्याला खूप मोठी मोठी आव्हानं आली ना. म्हणजे अगदी भिवंडीची दंगल असू दे, हे RDX शोध असू दे, किंवा आपण नक्षलवाद्यांचं आता बोललो, तसंच एक तुम्ही आणखीन मोठा पराक्रम केला होता. तो म्हणजे तुम्ही हाजी मलंग उरूस सारख्या धार्मिक स्थळाला जेव्हा कार्यक्रम होतात त्यावेळेला तिथलं कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं. ते सुद्धा तुम्ही केलं, त्याबद्दल ऐकायला आवडेल. 1993लाच मी हाजी मलंगला गेलो बंदोबस्ताला. यंग होतो, नवीन आणि मला बंदोबस्ताला गेलो. आणि तिथे हाजी मलंग म्हणजे एक मोठं चॅलेंज. एरियाची तशी परिस्थितीची कल्पना आहे. पण दुपारी 2च्या दरम्यान मोठ्याने तिथे घोषणाबाजी सुरू झाली, आता दंगल होणार आणि आता काय करावं. त्यात माझे जे सहकारी होते त्यामुळे, सर जेवणाची वेळ झाली, जेवायला या म्हणून. म्हणून मी कसं जेवणार, माझ्याबरोबर बाकी बरेच कर्मचारी आहेत, मी काय सध्या जेवणात मला इंटरेस्ट नाही. आणि हीच गोष्ट माझ्या ज्युनियर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. आणि त्याच्यानंतर जोरदार लाठीचार्ज हे ते वगैरे झालं, परिस्थिती नियंत्रणात आणली. हे सगळं झाल्यानंतर ही गोष्ट होती 1993ची परिस्थिती. त्यानंतर जे वरिष्ठ लीडर होते त्यांच्यावर NSAची ऑर्डर वगैरे सर केली. पण हाच प्रसंग दुसऱ्यांदा मला 1996ला ज्यावेळेला रॉनी मेंडोन्सा पोलीस आयुक्त होते ठाण्याचे, त्यावेळेला परत हीच परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येणार होते. आणि इट वॉज अ बिग चॅलेंज की त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या पहाडावर हेलिकॉप्टर उतरणार होतं. आणि मी त्यांना सांगितलं, सर मी 1993ला ही परिस्थिती हाताळलेली आहे, तर मी बंदोबस्ताला. त्यांनी मला स्वतःला बंदोबस्त तिथे घेतला. सर, तुमचं क्षेत्र असं आहे की त्याच्यात प्रचंड दबाव असतो, मानसिक ताण असतो आणि त्यावेळेला घरच्यांची मदत खूप अपेक्षित असते. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? यामध्ये आवर्जून मी माझ्या पत्नीचा उल्लेख करेन, अनुराधा शिंदे. माझं लग्न झालं तेव्हा केवळ 12वी शिकलेली होती. आज ती LLM आहे, मिसेस इंडिया आहे, 3 मुलं आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, ते मी सर्व क्रेडिट अनुराधाला देईन. कारण या तणावामध्ये तो तणाव मला जाणवू दिला नाही, तो केवळ अनुराधाने जाणवू दिला नाही. किती छान. आणि हेच मी आयुष्यात कधी, आज मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा मी हे माझं जे जीवन आहे त्याचं सगळ्यात मोठं जे श्रेय आहे ते मी माझ्या पत्नीला देऊ शकतो. मला वाटतं ती तुमच्या पाठीशी उभी राहिली हे तर कौतुक आहेच, पण तुम्ही ते तितक्याच मोठ्या मनाने स्वीकारता हे अधिक कौतुक आहे. सर, आपण मुलाखतीच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. तुमच्या ज्या गप्पा आहेत त्या संपू नये असं वाटतं, कारण अनुभवाचा प्रचंड मोठा खजिना तुमच्याकडे आहे आणि तुमच्या सगळ्या बोलण्यामध्ये तुमच्या कामाबद्दलची असलेली तुमची तळमळ आम्हाला दिसते आहे. परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता आपल्याला थांबावं लागतंय. तुमच्या भविष्यातल्या सगळ्या स्वप्नांसाठी, तुमच्या सगळ्या आकांक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. मनापासून धन्यवाद. आज आपण आमच्या स्टुडिओत आलात.
सरांच्या बोलण्यामध्ये एक उत्साह आहे, ऊर्जा आहे, अनुभवाचा खजिना मी आत्ता म्हटलं तसं आहे. आणि त्यांच्याकडे नवीन पोलिसांनी काहीतरी शिकावं असे प्रचंड अनुभव आहेत. ही मुलाखत आपल्याला नक्की प्रेरणा देईल. जे स्पर्धा परीक्षांना सामोरं जात आहेत ते यातून नक्की खूप काहीतरी शिकतील, ही खात्री आहे. प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता नक्की बघत जा दीपस्तंभ सोन्याचे. भेटूया पुढच्या शनिवारी रात्री 8:30 वाजता. हे होते IPS शशिकांत शिंदे. भेटूया. नमस्कार.